शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 23 फेब्रुवारी 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, मेथी बघू शकता। मेथी या ठिकाणी 7 पासून 10 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला मेथी पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी हे 7 पासून 10 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा 7 पासून 10 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे, म्हणजे 700 ते 1000 रुपये शेकडा याप्रमाणे कोथिंबीरसुद्धा आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर पालक ही या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता। पालक कसा आहे? 5 ते 6 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। पालक या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता, 5 ते 6 रुपये पेंडी याप्रमाणे। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या क्वालिटीच्या भाज्या आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत। चुका भाजी ही 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर कांदापात बघू शकता। कांदापात ही 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, काकडीचे दर उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। काकडी ही 8 ते 12 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता। 8 पासून 12 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला काकडी या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर बीट बघू शकता। बीट या क्वालिटीमध्ये 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बीट 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर फ्लावर बघू शकता। सॉरी, कोबी। हो, कोबी कसा आहे? 15 किलो 100 रुपयाला सांगा। 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे कोबी आपल्याला पाहायला मिळतो। अशा हे बघू शकता। या क्वालिटीमध्ये कोबी हा 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये दोडका बघू शकता। दोडका हा 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। मित्रांनो, आज सुद्धा मिरचीचे दर उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मिरची ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते। हे बघू शकता। अशा क्वालिटीमध्ये मिरची ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर मित्रांनो, दिल्ली गाजर बघू शकता। दिल्ली गाजर हे 20 ते 22 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता, 20 ते 22 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर मित्रांनो, वांगी बघू शकता। या क्वालिटीमध्ये वांगी ही 20 पासून ते 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांगी बघू शकता, 20 पासून ते 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। या क्वालिटीत वांगे हे 50 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते। टोमॅटो बघू शकता। टोमॅटो या ठिकाणी 250 ते 300 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। असा चांगला माल बघू शकता, 250 ते 300 रुपयांना कॅरेट याप्रमाणे। तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर पुदिना बघू शकता। पुदिना हा 5 ते 6 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पुदिना बघू शकता, 5 ते 6 रुपये पेंडी याप्रमाणे। त्याचबरोबर भेंडी बघू शकता। भेंडी या ठिकाणी 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मित्रांनो, भोपळा बघू शकता। भोपळा बॅग ही 100 ते 150 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता, 100 ते 150 रुपयांना बॅग याप्रमाणे।
त्याचबरोबर मित्रांनो घेवडा बघू शकता. घेवडा या क्वालिटीमध्ये घेवडा हा 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. मित्रांनो लसूण बघू शकता. लसूण या ठिकाणी अशा क्वालिटीमध्ये 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला 80 पासून ते 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय. हे बघू शकता 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण हा 80 पासून ते 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आलं बघू शकता. आलं हे 40 पासून ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता 40 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीत आलं हे 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आल्याची आवकसुद्धा बघू शकता. आलं हे मोठ्या प्रमाणावरती आल्याची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो नवीन बटाटा या ठिकाणी बघू शकता. नवीन बटाटा हा 13 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा क्वालिटीमध्ये नवीन बटाटा बघू शकता 13 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये इंदोर बटाटा हा 15 ते 16 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता. वाटाणा हा 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो शिमला मिरची बघू शकता. शिमला मिरची ही 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची ही 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो गावरान गाजर बघू शकता. गावरान गाजर या ठिकाणी 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर चिक्कू बघू शकता. चिक्कू हा 10 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. या क्वालिटीमध्ये चिक्कू बघू शकता 10 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर पेरूची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पेरू सुद्धा 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये पेरू बघू शकता 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. तर चांगला माल हा 30 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर खरबूज बघू शकता. खरबूज हे 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे. अशा क्वालिटीमध्ये खरबूज बघू शकता 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर कलिंगडाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कलिंगड हे सुद्धा 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे. अशा क्वालिटीमध्ये कलिंगड बघू शकता. कलिंगड 15 ते 20 ना. 100 रुपयांना कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आणि चांगला माल हा 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे. शेवगा बघू शकता. शेवगा या ठिकाणी 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे. अशा क्वालिटीमध्ये शेवगा 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो टोमॅटो बघू शकता. या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 200 ते 300 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 200 ते 300 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. मित्रांनो या ठिकाणी भोपळा बघू शकता. भोपळ्याची आवक जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. भोपळा हा 150 रुपयांना 2 बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. 75 रुपयांना 1 बॅग याप्रमाणे या क्वालिटीमध्ये भोपळा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर फ्लावर बघू शकता. फ्लावर हा 200 ते 250 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता
200 ते 250 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. चांगला माल हा 250 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे. तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो या ठिकाणी लिंबू बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू हे 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी लिंबू बघू शकता. लिंबाची आवकसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे लिंबू 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे. पुणेरी गवार बघू शकता. या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार ही 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गवार बघू शकता 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 60 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता. बीन्स हे 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. मित्रांनो या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता. चवळी ही 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये चवळी ही 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. तर चांगला माल हा 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय.